नमस्कार महाराष्ट्र, अण्णाबाबा किचनमध्ये आपलं सर स्वागत। आज आपण बनवूया आबळीच्या शेंगा। त्याला कोणी आबळ शेंगा म्हणतात, कोणी आबळ शेंगा म्हणतात। तर आपण याला इथं खरं ओरिजिनल नाव आहे आबळीच्या शेंगा, पण याला आबळ शेंगा म्हणतात। या आबळी शेंगा घेतल्या आहे 500 ग्रॅम। आपण घेतले 4 मिरच्या तोडून घेतलेले आहे। आपण घेतला 10-12 लसूण। आपण कांदा भाजून घेतलेला आहे, 2 कांदे भाजून घेतलेले, 1 टमाटा, कढीपत्ता। नंतर आपण घेतले साहित्य मसाल्यासाठी 3 लाल मिरची, खोबरं आपण 20 ग्रॅम घेतले, 10 ग्रॅम खोबरं आपलं दाणा अख्खा दाणा घेतलेला आहे। आपण 5-6 काळी मिरे, 4 हिरवा वेलदोडा, जायपत्री 1 फूल, 2 काळे वेलायची आणि 4 लवंग, 1 तेजपत्ता। नंतर आपण जिरं घेतले 2 चमचे, म्हणजे 10 ग्रॅमच्या आसपास आपण 10 ग्रॅम जिरं। नंतर मगज बी घेतला आपण 10 ग्रॅम, म्हणजे 1 तोळा। नंतर एवढं साहित्य भाजून घ्यायचं आपल्याला। भाजून याला मिक्सरमध्ये दळून नंतर म्हणजे काही मसाले मिरची हळद पडून तुम्हाला दाखवणारची। आपण तीळ घेतले 20 ग्रॅम, सफेद तीळ आहे, पाहून घ्या। आता आपण पॅन ठेवलेले आहे, त्यात आपण थोडं तेल टाकलेलं आहे। आपण जे आपण जे काही मसाले घेतले, खडा मसाले सगळे आपण त्याला भाजून घेऊ मस्तपैकी। पहिले आपण देऊया खोबरं, कारण खोबरं लोक भाजत नाही। ते आपलं एकदम काळं करणं नाही। आणि मित्रांनो, ह्या भाजीला आपण 2 गोष्टी वापरायची नाही बरं का। एक म्हणजे अद्रक, दुसरं म्हणजे मोहरी। हे 2 वस्तू वापरायची नाही आपल्याला। आता जे आपण घेतले जायपत्री, काळी वेलायची, लवंग आणि हिरवा वेलदोडा आणि काळी मिरी, हे भाजून घेऊ। आपण देऊया तेजपत्ता, आणि आपण धणे, तीळ, मगजबी आणि जिरं आपण एकच टाकलं काही हरकत नाही, कारण दोघं एकच जीव दोघांचा तिघांचा। याला आपल्याला बारीक मंद आचेवर भाजणे आणि जास्त याला काळं करायचं नाही। आता हिरवी मिरची, लसूण, भाजी फार सुंदर आहे मित्रांनो आपली। मस्त आला आपलं तीळ मगज भाजले गेलेले आहे। आपण त्याला उतरून खाली गार करू, मग त्याला मिक्सरमध्ये दळून घेऊ आपण। कापायला घेऊ। एकदम नरम असते मित्रांनो, फक्त साईडची थोडी जी कळ ओढून घ्यायची असे साईडची, कारण शिजत नाही लवकर। हे आपल्याला काढून घेणे, कडक असतात। हिला आपल्या अशी कापायची पनीर सारखी बारीक बारीक। आपली भाजी कापलेली आहे, आता तिला आपण चांगलं 2 पाण्यात धुवून घेऊ। याचं आपण पाणी काढून घेऊ। कढईवर पाणी टाकू। हिला आपण थोडं मीठ आणि थोडं हळद देऊ, म्हणजे भाजी आपली पटकन शिजन। आणि ही भाजी लवकर हळद घेत नाही, पुन्हा भाजीला वरून हळद टाकणे उकळत्या पाण्यामध्ये, तर ती हळद घेते। दुसरं, ही जी भाजी आहे दादांनो, ही खूप आयुर्वेदिक भाजी आहे। ही भरपूर वर चालणार आहे, ही पोट साफ करते। आता एवढ्यात तर फार सुंदर भाजी आहे।
आपण एक अर्धा चम्मच हळद देऊ. थोडंसं आपण एक चम्मच मीठ घेतलेलं आहे, कारण भाजीसुद्धा मीठ लवकर ओढत नाही, मग तिला उकळल्यानंतर भाजी मीठ जास्त ओढत नाही. तुम्हाला सांगितलं भाजी आयुर्वेदिक, खरोखर भाजी आयुर्वेदिक आहे, पाचक भाजी आहे. दुसरं, या औषध थंडीमध्ये भाजी खाणं म्हणजे आपल्या शरीराला गरमास देणं. कारण असं मेथी झाली तुमचा, आता ह्या भाजी झाली, तशी मुळाची भाजी, मुळे आपल्याला तर मुळे खाण्याची, मुळे ती भाजी झाली. त्यानंतर मुळ्यापासून डिंगऱ्या येतात, डिंगऱ्याची भाजी, वालाच्या भाजी, ह्या ज्या वालभाज्या आहे, वालभाज्या ह्या आपण थंडीमध्ये अवश्य खाल्ल्या पाहिजे. याच्यामुळे काय होतं माहिती का, आपला जो कोटा असतो मेन, आपण जे अन्न खातो आपल्या पचन नाही होत, ते पचनक्रिया या भाज्यांनी होत असते. त्या भाज्या आपण अवश्य खायच्या. जेवढं मला माहिती तुम्हाला थोडं सांगितलं, कारण मी काही आयुर्वेदिक चार्याने मी आचार्य माणूस, थोडं माझ्या वडिलांना सांगतो मला, कारण आचार्य असल्यामुळं मला माझं वय झालेलं आहे आता, त्यामुळं काही गोष्टी समजतात कशामुळं काय होतं. ज्या दिवसात तुम्हाला जास्त खायचं असेल मुळा आणि मेथी, आणि मुळ्यापासून तयार होतात त्याला म्हणतात डिंगऱ्याची शेंगा, ती भाजी बनवणार तुमच्यासाठी. आता आपण भाजी टाकली जी आपण हिला, आता तिला आपण असं झाकण ठेवू, आणि ही भाजी कमीत कमी आपल्याला 10 मिनिटं येईल आपल्याला उकळायची, शिजवायची, अशी मस्त नरम शिजवायची. पण भाजी खातं इतकी सुंदर लागते की तुम्हाला काही गोष्टीची आठवण आणणार की आम्ही भाजी असली, ही भाजी यायची म्हणून. का ते आम्ही बोलू शकत नाही मच्छी विषयी. झाकण ठेवलं आहे, 10 मिनिटं आपण आता पाहू. मित्रांनो, आपल्या शेंगा शिजल्या पाहू आपण. हे बघा आवड शेंगा हो शिजल्या, तरी आपण याला 2-3 मिनटं परत शिजवू. आपण याला असं नरम करू पाचला, नरम केल्यानंतर खायला फार सुंदर लागतं. थोडं गॅस देऊ आता. दादांनो, मित्रांनो, मायबापांनो, आपली आबळ शेंग शिजली का आपण पाहूया. आता लगेच आपण तिला फोडणी देऊया. एकदम भारी शिजली. हे बघा प्युअर शेंग शिजलेली आहे, फार गरम आहे. हे बघा प्युअर शिजली. तिला काढू आपण आता, आणि तिला मस्तपैकी अशी महाराष्ट्रीयन पद्धतीनं फोडणी देऊ आणि महाराष्ट्रीयन पद्धतीने खाऊ. आता तिला आपण काढूया भांड्यात. आपण तेल टाकले कमीत कमी 30 ग्रॅमच्या आसपास. मित्रांनो, दादांनो, मायाबापांनो, आपण जो मसाला तो भाजलेला होता आपण सगळा संपूर्ण, ते तुम्हाला साहित्य सांगितलं काय घेतले ते, तर आपण आता दळून घेतलं, याला भाजलेलं आहे. थोडं जास्त भाजणी गरज आपल्याला पडत नाही. आता मला थोडं मस्त याला मस्त असं भाजून घेऊ त्याला, म्हणजे खमंग आणि वास सुंदर असं वास. आपण याच्यात भाजलेला कांदा आहे, टमाटर टाकलेलं आहे आपण, आणि साहित्य आपलं एवढं नाही घ्यायचं. या बस एवढा मसाला आपल्याला घ्यायचा आहे. याला मस्त बारीक असं फ्राय करू मस्त, म्हणजे भाजून घेऊ, फ्राय म्हणण्यापेक्षा मराठीमध्ये. भाजी इतकी सुंदर होते दादांनो, काय सांगा तुम्हाला. आता आपला मसाला भाजीपर्यंत बंद आचेवर, आज आपण नाथबाबाची गवळण घेऊ. सुंदर अशी नाथबाबाची गवळण आहे. भगवान श्रीकृष्ण आणि राधेचं वर्णन आहे, फार सुंदर वर्णन मांडलं आहे नाथांनी. आणि आपले शब्द जे परमार्थात 2 भगवंताचं गुणगान व्हायला पाहिजे. तर आपण गवळण घेऊया आता. कारण बरेचशा काही गोष्टी अशा माझ्या जीवन आलेल्या आहे की बाबा भजन म्हणतात, काही लोकांना आवडत नसेल, पण त्यांना आजवून सांगलं आहे, दादांनो, ह्या जीवनात जन्म घेतल्यानंतर मृत्यू होईपर्यंत तुमच्याबरोबर काहीच येणार नाही. मी पहिले सांगतो, आता सांगतो, काहीच येणार नाही. हे प्रेम, भक्ती आणि माणसाची माणुसकी आणि भगवंतावर विश्वास, हा फक्त एक सांगणे, अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका. श्रद्धा हाच परमेश्वर, श्रद्धा हेच माता पिता, हेच आपलं ठेवणं आहे, बाकी दुसरं काहीच नाही. पण भजन तर मला माणूस लागणार आहे. मी असं भजन गुणगुण करतो घरामध्ये बी बसल्या बसल्या, कारण मला त्याशिवाय होत नाही भजनाशिवाय. मी कुठे स्वयंपाक जरी करतो लग्नाच्या ठिकाणी, घर भरणी असो, काही जावं तेरावं, मी तिकडे स्वयंपाक करता करता सुद्धा भजन म्हणतो. लोक मला म्हणतात, माऊली मला छंद आहे देवा, आणि भजन म्हणणार. आता आपण गवळून नाराज घ्या. राधा राधा करी बासरी,
कृष्ण येता झाली बावरी, राधा राधा करी बासरी. कृष्ण येता झाली बावरी, कृष्ण येता झाली बावरी. भेट तुझी रे युगायुगाची, भेट तुझी रे युगायुगाची. साथ दिलीस तू मला जन्माची, साथ दिलीस तू मला जन्माची. मिलनाच्या परी अंतरी, मिलनाच्या परी अंतरी. कृष्ण येता झाली बावरी, राधा राधा करी बासरी. कृष्ण येता झाली बावरी. घागर घेऊनी पाण्याशी जाता, घागर घेऊनी, घागर घेऊनी, घागर घेऊनी पाण्याशी जाता. आड रस्त्यावर काना उभा होता, आड रस्त्यावर काना उभा होता. मिलनाच्या परी अंतरी. कृष्ण येता झाली बावरी, राधा राधा करी बासरी. कृष्ण येता झाली बावरी. एका जनार्दनी पूर्ण कृपेने, एका जनार्दनी, एका जनार्दनी, एका जनार्दनी पूर्ण कृपेने. सद्गुरूला शरण मी आले, सद्गुरूला शरण मी आले. किती करशील रे मस्करी, किती करशील रे मस्करी. कृष्ण येता झाली बावरी, राधा राधा करी बासरी. कृष्ण येता झाली बावरी, कृष्ण येता झाली बावरी. कृष्ण येता झाली बावरी, बावरी. गोपाल कृष्ण भगवान की जय, नाथ बाबा की जय, पांडुरंग हरी वासुदेव हरी. आता नाही पण वाक्य आपलं कढीपत्ता, कढीपत्ता आपण तेलात टाकत नाही का, तिला जळून जातो, भरून मारतो. नंतर आपण देऊया आता कसुरी मेथी. आपण जिरं दळून घेतलं जी, तेव्हा जिरं मारायचं नाही भाजी. ही आपली कसुरी मेथी. आता आपण मस्त मसाला भाजला आपला. आता आपण देऊया मसाले. आपण याची डाळ टाकलेली आहे. आपण 1-2 ग्रॅम हिंग देऊया, कारण हिंगाशिवाय भाजीला मजा नाही. नंतर आपण देऊया 2 चमचे लाल मिरची पावडर. हे बा हलकी, तिखट भाजी बनवायची नाही, कारण ही भाजी जेवढी आपण थोडी तिखट कमी खाल्ली ना फार चव लागते भाजी खायला. बस याच्यावर टाकायची नाही. नंतर आपण देऊया 1 गरम मसाला, म्हणजे घरगुती मसाला. हा मी फक्त 1 चमचा देणार आहे, बस एवढंच देणार आहे, याच्यावर मारणार आहे. नंतर आपण देऊया साधारण कुठं हळद, साधारण बरं आपण पहिले हळद टाकलेली आहे, ही हळद बस याच्यावर टाकायची नाही. नंतर आपण देऊया आता नमक. पहिले आपण मीठ टाकलेलं आहे आपण 1 चमच्याभर. तर आपण आता साधारण तरी 1 अर्धा चम्मच मीठ आपलं देणे, बारीक मीठ. हां, नंतर आता आपण देऊया या भाजीला साधारण तो म्हणजे गुळाचा खडा. आपल्यावर गुळाचा खडा देणे नाही. आता आम्हाला फ्राय मस्त भाजून घेऊ. मला थोडं फ्रायचं हो भरपूर, काय करा आता. जय हरी. आता आपण देऊया कोथिंबीर. जय हरी देवा, जय हरी. थोडी यात टाकून थोडी वरून टाकू. आता आपण जे शेंगा शिजून घेतल्या आबाळ्याच्या, तिचं पाणी आपलं शिजलं गरम, तेच पाणी वापरायचं आपल्याला. थोडं थोडं वापरायचं म्हणजे मसाला फुगला पाहिजे आपला. या भाजीला आपला शेंगदाणे कूट वगैरे मारायचे म्हणजे आपण तिळ वापरलेली, तिळ आपण भाजून घेतलेली. भाजी फार सुंदर होते. तुम्ही बाजरी भाकर सांगा, भाता संग खा, ज्वारीची भाकर असेल फार उत्तम. तसंच नाहीच बा जायचं ब्रेड आणायचं, ब्रेड गरम करायचा, याच्यावर तरी खाली भाजी सुंदर लागते खायला.
एकदम मसाला. तुम्ही जरी भाजी हॉटेलमध्ये भेटणारच नाही पहिला मुद्दा म्हणजे, आणि जर भेटलीच तर तुम्हाला कमीत कमी भाजी जाईल, तुम्हाला 150 प्लेट जाईल भाजी. 3 शेंगा, रसा बद घरी बनवून खा, निरोगी राहा, स्वच्छ राहा. आता आपण दाखवूया आपल्या शेतीला शेंगा. थोडं पाणी देऊ आपण आता. एकदम घट्टे भाजी नको, थोडी पातळ असावी म्हणजे आपल्या भातावर खाता येईल. जसं पातळ बी नको, जसं घट्टे बी नको, कारण आपल्याला पचन झाली पाहिजे भाजी. तसं तुम्हाला एक टिप सांगतो मी आज. पूर्वी ज्या महिला होत्या पूर्वी, आपल्या आज्या, माझी आजी असेल, आई असेल, पहिले जाती दळायला जाते, दळत एक जातं बाई मी ज्वारी बाजरी, आमची आई खाणं म्हणायची, मला आठवत नाही आता. तर दळता पीठ, जे पीठ यायचं पिठासंग कोंडा यायचा बघा. आज आपण कोंडा काढून फेकून देतो, आणि जे म्हणजे बारीक पीठ म्हणतो, बारीक पीठ, ते आपल्या बारीक पीठ आपल्या मशीनला म्हणजे हानिकारक आहे. शक्यतो जास्त कोंडा खा. गव्हाचा कोंडा दळायला जाशाल बाबा, चिकन दळू नको, बारीक दळू नको, कोंडा आला पाहिजे, जेवरले कोंडा बाजरीला कोंडा आला पाहिजे, ते खा तुम्ही. तुमचं अन्न पचन आणि पोट साफ राहील आणि शरीर तुमचं हलकं राहील. बस एवढं सांगायचं, बाकी नाही काही बोलायचं. हे बघा दादांनो भाजी. मित्रांनो मायापांनो, ही झाली आपल्या आबाळ्या शेंगाची भाजी, एकदम सुंदर. आता आपण आपली प्लेट आणू, प्लेट सजवू. आता आपण आपली भाजी काढूया प्लेटमध्ये. आपल्या भाषेत म्हणता मराठीत प्लेट सजवूया. हे बघा तेल बी कमी आहे, भाजी सुंदर दादांनो. ही झाली आपली आबाळ्या शेंगाची भाजी. आणि दादांनो, ही भाजी तुम्हाला कोणत्या हॉटेलमध्ये भेटणार नाही, महाराष्ट्रात का महाराष्ट्राबाहेर भेटणार नाही, भारतात नाही भेटणार. ही फक्त आपल्या तुमच्या आमच्याच घरात भेटेल ही भाजी. आणि आरील भाजी अवश्य खा. माझं वाक्य जे, मी बनवली मी खाणार, तुम्ही बनवा तुम्हीच खा. सहकुटुंब सहपरिवार आपल्या जेवणाचा आपल्या जीवनाचा आनंद घ्या. आणि पंक्तीला बसा बरं का. मा शब्दाची पहिले पंगत जोडणं आपलं काम. आज राहून पंगत जोडली ना तर पुढची येणारी पिढी आपली पंगत जोडल. आपण जर पंगत जोडली नाही, येणारी पिढी पंगत जोडणार नाही. अशी हातात घेऊन खातीने बघा, ताट फेकून निघून जाते. तसं नक्की करू. झाली सुंदर अशी भाजी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आज माझ्यासाठी खूप आनंदाचा आणि याचा दिवस आहे. खुशी झाली मला भेटण्यासाठी. संतोष भाऊ राऊत आणि संगीताताई राऊत खास भेटण्यासाठी आलेलं आहे. खूप आनंद झाला हो. असं तुम्ही मला प्रेम दिलं. आता हे राहणार मूळ निफाडचे, निफाड म्हणजे जवळची आमच्यासाठी. निफाड माझे मित्र बी राहतात, त्यात राहायला शिडगोला आहे. ते म्हणजे इतकं प्रेमाने आणि अंतःकरणापासून मला भेटण्यासाठी आले. त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो की माऊली, तुम्ही मला एवढं भारी स्थान दिलं की तुम्ही मला भेटण्यासाठी तुम्ही आलात. तर मी त्यांना सांगणार आहे की राऊतसाहेब, 2 शब्द माझ्यासाठी किंवा माझ्या चॅनलसाठी सांगा. एक तरुण पिढीसाठी मामा एक असा आदर्श व्यक्तिमत्व आहे. तरुण पिढी आदर्श घेण्यासारखा आहे. आपला मराठी माणूस कुठे मागे नाही आहे या गोष्टीमध्ये. पण लक्षात घ्या, एक मराठी माणूस आपला असं एक म्हणजे ते कुठे हरवलेले होते, पण त्यांना अशी मी पण दाखवून का व्हिडिओ लिहायचं नव्हतं. त्यांचं कार्य सहज असं होतं
का ते व्हिडिओद्वारे ते दाखव लोकांना सांगतात का बा असं नाही असं झालं पाहिजे. चांगले विचार असल्यामुळं आम्हाला ते पटलं. पण खास आम्ही त्यांना भेटण्यासाठी माझी मिसेस आणि मी आलेलो आहे ॲक्च्युली. पण नशीब आमचं ते नाशिकला आहे ॲड्रेस, पण बाहेरगावी असते गेलो नक्कीच गेलो असतो आम्ही. विषय तो नाही आहे. आम्ही थोडं भाग्यवान आहे का मामाचं घर ॲड्रेस नाशिकला आहे, त्याच्यामुळे आम्ही त्यांना परत भविष्यात नक्कीच भेटू. त्याची आशीर्वाद आमच्या पाठीशी राहतीलच. आले भेटण्यासाठी माऊली खूप आनंद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी भाऊ. रामकृष्ण हरी. मावशी हात पुढं करा का मामा असे पहा माऊली, खूप डोळ्यात पाणी आलं. अशी सुंदर अशी भेटवस्तू मला अनमोल, तिला मोलच नाही आई अशी अनमोल मला तिने वस्तू दिली. साक्षात माझा विठोबा आणि माझी रुक्माई आज माझ्या घरात आली. आणि खरोखर संगीताताई रुक्मिणी, संतोष भाऊ विठ्ठल आणि संगत मला घेऊन आले विठ्ठल आणि रुक्मिणी. खूप धन्य वाटलं. आणि माऊली तुम्ही आले त्यामुळे खूप खूप धन्यवाद. ताई तुम्ही मला भेटायला आल्या खूप खूप धन्यवाद. रामकृष्ण हरी. असं प्रेम असू द्या. असे तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या. राहणार 100% राहणार. रामकृष्ण रामकृष्ण. काहीतरी तुमचं मागच्या जन्माचं पुण्य आहे मामा. हो नाही तुमच्याकडे असू द्या आहे की नाही. मित्रांनो, संतोष भाऊ राऊत आपल्याकडे आले. त्यांची मी जे संगीतताई राऊत त्यांनी आपला सत्कार केला. कारण आपले कर्तव्य बनतं इथपर्यंत आपल्याला भेटायला आले, आपण ते सत्कार करू. आणि तुम्ही यांना ओळखताच आमच्या भाग्यलक्ष्मी या विश्वाचे सत्कार करतील. पहिले भाऊ सत्कार करतो. रामकृष्ण हरी. आमची आता लेख म्हणून आल्यामुळं चोळी बांगडी घेणं आमचे कर्तव्य आहे. मग ते कर्तव्य आम्ही पार केलं. त्याबद्दल ताई नाराज नको. तू मुलगी म्हणून तुला मी आज आली, मला भेटायला आनंद वाटला. रामकृष्ण हरी.